आपण लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे जमलेलो आहोत। लोकमान्य टिळकांचे अभ्यासक व ज्योत्स्ना प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री विकास परांजपे हे आज आपल्याकडे आलेले आहेत। मी त्यांना विनंती करू की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत। तत्पूर्वी आपण त्यांचं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करूया। मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष उदय तारदाळकर यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ व आपले स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा। परांजपे सर, मी जरा बाजूला होतो। सर्वांना नमस्कार। लोकमान्य पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा एखाद्या पैलूवर काही प्रकाश टाकता आला तर एक मी प्रयत्न करून बघणार आहे। लोकमान्य सेवा संघाने मला ही संधी दिली याबद्दल प्रथमच मी संस्थेचे आभार मानतो। साधारण 1895च्या सुमारास महात्मा गांधी भारतात आले होते। दक्षिण आफ्रिकेमधल्या त्यांच्या ज्या वंशवेदाची जी चळवळ चालू होती त्या चळवळीला भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून ते भारतातल्या काही पुढाऱ्यांना भेटले। आपल्याला माहिती आहे तेव्हा साधारण भारताच्या राजकारणाचं केंद्र हे मुंबई पुणे होतं, कारण मुंबईत फिरोजशाह मेहता होते, पुण्यामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांना गांधींनी पुढे आपलं गुरु मानलं। या भेटीचं अतिशय मार्मिक वर्णन गांधीजींनी करून ठेवलं आहे। ते असं म्हणतात की मी फिरोजशाह मेहतांना भेटलो तेव्हा मला हिमालयाचं दर्शन झालं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये। तिथून ते पुण्याला गेले आणि ते गोपाळकृष्ण गोखलेंना भेटले तेव्हा ते असं म्हणतात की गोखल्यांच्या दर्शनाने गोखल्यांच्या व्यक्तिमत्वावर मी एवढा भारावून गेलो की त्यांच्यामध्ये मला निर्मळ गंगेचं दर्शन घडलं, निर्मळ आणि पवित्र गंगेचं दर्शन घडलं। त्यानंतर लोकमान्य टिळकांना ते भेटले आणि टिळकांचं असं वर्णन त्यांनी केलं की लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला महासागराचं दर्शन घडलं। या महासागरातली एखादी ओंजळ जरी तुम्हाला परिचय करून देता आली तरी त्या दृष्टीने मी आज प्रयत्न करणार आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघताना तो काळ काय होता हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे। त्या काळामध्ये स्वतःसंबंधी बोलणं, आपली व्यक्तिगत सुखदुःख सार्वजनिक करणं हे जवळजवळ निषिद्ध मानलं जाईल। म्हणजे चार चौघांसमोर कुटुंबियांशी बोलण्याची पण तेव्हा पद्धत नव्हती। लोकमान्य तर स्वतः असं म्हणत की मी ड्राय इमोशन्सचा माणूस आहे। त्यामुळे ते असं म्हणत की जयाने अनुकूल घटनेने मला खूप आनंद झाला किंवा पराभवाने मला काही निराशा किंवा खेद झाला असं होत नाही, याचं कारण मी माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवलं आहे। ते त्यांनी कसं मिळवलं याचंही त्यांनी आपल्या एका स्नेहाला सांगितलं की दिवसाचा अर्धा घटका तरी दररोज मी माझं मन निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करतो। त्यांचं असं म्हणणं होतं की आनंद दुःख याच्या हिंदोळ्यावर आपल्या मनाच्या भावनांचा मनाचा असा प्रवास झाला तर त्यामध्ये आपली खूप ऊर्जा खर्च होते आणि जर आपण स्थितप्रज्ञपणे वावरलो, निर्विकार राहिलो तर आपली खूप ऊर्जा वाचते आणि त्यासाठी ते रोज अर्धा तास आपलं मन निर्विकार करत। आता अर्धा तास मन निर्विकार करणं याचा अर्थ अर्धा तास मनात कुठलाही विचार न येता अर्धा तास बसणं ही एक प्रकारे समाधी अवस्था आहे। पण लोकमान्य त्यांचा तो सवयीचा भाग होता। पण याचा अर्थ लोकमान्यांच्या मनामध्ये कधी चलबिचल झाली नाही किंवा वेगवेगळ्या विचारांचं काहूर त्यांच्यामध्ये उमटलं नाही असा होत नाही। क्वचित त्यांच्या या भावनेचा खळखळाट जरी दिसला नाही तरी त्यांच्या या भावनेचं दर्शन त्यांच्या जीवलगांना त्याच्या मित्रांना होत असे।
आणि ते दर्शन कसं होत असे, ते किती संयमाने आपल्या भावांना व्यक्त करत हे आपण पाहून मग मी माझ्या पुढच्या मुद्द्याकडे सरकतो. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यावर खऱ्या अर्थाने आघात होतील अशा 3 घटना व्यक्तिगत आयुष्यामध्ये घडल्या. त्यातला एक त्यांचा मुलगा विश्वनाथचा मृत्यू, दुसरं मंडालीला सत्यमामाबाई म्हणजे मंडालीला ते असताना सत्यमामाबाईंचा त्यांचा पत्नीचा मृत्यू झाला. आणि अर्थात त्यांना 6 वर्षाची जी कारावासाची शिक्षा झाली ती खूप कठोर होती. शिक्षा झाली तेव्हा ती सश्रम कारावासाची होती, नंतर त्यात बदल करण्यात आला. 1903 साली त्यांचा मुलगा प्लेगने गेला. तो BAच्या शेवटच्या वर्षाला होता आणि मला वाटतं 21-22 वर्षाचा होता, तरुण होता. आणि तो प्लेगने गेला तर त्याचं दुःख त्यांना खूप झालं, पण ते त्यांनी कधी व्यक्त केल्याचं दिसलं नाही. त्यांना काही सहकारी भेटायला आले होते, तेव्हा एकाने त्यांचं सांत्वनपर त्यांच्याशी बोलल्यानंतर ते पटकन तो विषय बंद करून ते असं म्हणाले की अहो काय तुम्ही घेऊन बसलाय माझं दुःख, कारण प्लेगने तेव्हा अनेकांचे मृत्यू होत होते. ते असं म्हणाले की गावात होळी पेटली आहे तर माझ्या घरातली एक गोवरी गेली, त्याचं एवढं काय. आता ह्याचा अर्थ त्यांना भावना नव्हत्या किंवा मुलाच्या जाण्याचं दुःख झालं नव्हतं अशातला मुळीच नाही. त्यांच्या यासंबंधी अतिशय एक मनोज्ञ घटना त्यांच्या लेखनिकाने लिहून ठेवली आहे. अप्पाजी विष्णू कुलकर्णी नावाचा एक लेखनिक त्यांच्याकडे 8 वर्ष काम करत होता आणि त्याने खूप जवळून बघितलं आणि लोकमान्यांची गेली 8 वर्षे म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लोकमान्यांच्या व्यक्तिगत काही आठवणी लकबी खूप प्रभावीपणे मांडल्या आहेत त्या पुस्तकामध्ये. त्यात असं म्हणतो की विश्वनाथच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मी त्यांच्याकडे एकदा गेलो होतो आपल्या कामासाठीच. तर लोकमान्यांची अशी सवय होती की ते लिहायला बसले असले आणि कोणी दरवाजा देवडीवर आवाज केला, दरवाजा खडखडवला तर ते आपल्या मुलाला सांगत, अरे विश्वनाथ जरा दार उघड असं. तर म्हणे विश्वनाथ गेल्यानंतर काही 15-20-25 दिवसानंतरची घटना आहे. मी गेलो आणि दरवाजा बंद होता म्हणून मी दरवाजा वाजवला तर आतून पटकन त्याने विश्वनाथ अशी हाक मारलेली मला ऐकू आली. कुलकर्णी असं म्हणतो की माझ्याही जीवात कालवाकालव झाली, पण झटकन सावरून महाराजांनी दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलेला दुःखाचा उमाळा त्यांनी कसा दाबला हे मला अगदी स्पष्टपणे कळलं आणि महाराजांचा असा चेहरा मी कधी बघितला नाही. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची तार जेव्हा मंडालीला गेली तेव्हा अगदी 2 शब्दामध्ये त्यांनी 2 वाक्यामध्ये त्यांनी पत्रामध्ये आपलं दुःख अतिशय संयमाने व्यक्त केलं आहे. ते पत्र खूप प्रसिद्ध आहे की ही तार म्हणजे खरोखरच वज्राघात वाटला. संकटे आली, दुःख वाटेला आली तरी मी ती धीराने सोसत असतो, पण या संकटाने मी खरोखर हादरून गेलो आहे हे मान्य केले पाहिजे. एवढ्या संयमी शब्दामध्ये त्यांनी आपल्या पत्नीच्या वियोगाचं दुःख व्यक्त केलं. त्यांना जेव्हा मंडालेच्या राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्यामध्ये 6 वर्षाची शिक्षा झाली तेव्हा त्याने जे धीरोदात्त उद्गार काढले त्याच्यावरनंही त्यांच्या अतिशय स्थितप्रज्ञ अशा, कारण तेव्हा शिक्षेचं काय स्वरूप असेल हेही कळलं नव्हतं, पण त्यांचे धीरोदात्त उद्गार आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. अशा प्रकारे आपल्या भावनांचं शक्यतो प्रदर्शन, तो काळही तसा नव्हता आणि लोकमान्यांचा स्वभावही तसा नव्हता की आपल्या भावनांचं ते प्रदर्शन कधी कळतील. प्रदर्शन तर सोडाच, त्याचा पत्ताही लोकांना कधी लागला नाही आणि भावनांचा खळखळाट कधी दिसला नाही. लोकमान्यांचा मूळचा पिंड ज्ञानी आणि व्यासंगी माणसाचा होता. ते असं नेहमी म्हणायचे की स्वराज्यात मी जन्माला आलो असतो तर मी गणिताचा प्राध्यापक झालो असतो. हे त्यांनी आपल्या सोबत्यांकडे वारंवार काढलेले उद्गार आहेत. त्यांची शेंगा आणि टरफल ही गोष्ट लहानपणीची खूप प्रसिद्ध आहे, पण त्याच लहानपणी त्यांची आणखी एक गोष्ट अशी आहे की त्यांचं लग्न लहान वयात झालं. त्यावेळेला अशी एक पद्धत होती की दोन्ही ज्यांचं लग्न होते, मुलगा आणि मुलगी दोघेही लहान असत, तर सासरची मंडळी जावयाला आषाढ पाठी म्हणून एक भेट पाठवत. त्या आषाढ पाठीमध्ये बोरा, खेळणी आणि चेंडू, सोंगट्या असं काही असत, कारण ते वय तसं खेळण्याचं होतं. तर टिळकांना जेव्हा कळलं की आपल्याला आता सासरून आषाढ पाठी येणार आहे तेव्हा त्यांनी मला खेळ नकोत, मला पुस्तकं पाठवा असं त्या लहानपणीही सांगितलं. त्यांची ही लहानपणीची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, पण त्याच्यातनंच त्यांचा ग्रंथप्रेम आणि ज्ञानाची आसक्ती त्याच्यातनं दिसून येते. त्यांच्या शिक्षणाचं जे काही तपशील वेगवेगळ्या चरित्रातून मांडले गेले आहेत
त्यात ते अभ्यास भरपूर करायचे आणि कुठल्याही विषयाचा वेगळ्या दृष्टीने विचार करण्याचा त्यांचा प्रयत्न असे आणि अज्ञाताच्या प्रदेशामध्ये घुसून काही संशोधन करावं असं लहानपणापासून त्यांना वाटत असे. पण मार्क हेतूचा मात्र त्यांच्यामध्ये पूर्णपणे अभाव होता. म्हणजे परीक्षेत मार्क मिळावेत अशा पद्धतीने त्यांनी कधीही परीक्षा दिल्या नाहीत. या उलट अतिशय म्हणजे परीक्षेला त्यांनी किंमतच कधी दिली नाही. पण अतिशय गमतीदार प्रसंग डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या चरित्रामध्ये लिहिला आहे आणि तो आणखी काही टिळक चरित्रात आहे की मॅट्रिकच्या परीक्षेला ते बसले होते तेव्हा त्यांनी जवळजवळ बहुतेक पेपर आपण पास होणार याची खात्री झाली की डॉक्टर सदानंद मोरे असं म्हणतात की पेपर सोडवायला सुरुवात केली आणि आपण आता हा सोडवून झालेल्या पेपरावर पास होणार असं कळलं की स्वारी पेपर टाकून हॉलच्या बाहेर निघून जाईल. म्हणजे आपल्याला उपजीविकेपुरते मार्क त्यांना पुरत, त्यांना आपण मेरिटमध्ये यावं वगैरे असं काही स्वप्न कधी पडत नसे आणि ते कधीही परीक्षार्थी झाले नाहीत पण विद्यार्थी कायम झाले. त्यांना शिष्यवृत्ती मिळत नसे म्हणून काका हळहळत त्यांचे. पण एका चरित्रामध्ये अतिशय वेगळी आठवण मला वाचायला मिळाली. मोतीराम वेलकर नावाचे त्यांचे सहकार्यांना एकदा ते बोलले, त्याच्यातनं त्यांची ज्ञानजिज्ञासा आपल्याला लक्षात येते की BAला असताना त्यांना ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा थोडा अभ्यास करायचा होता. तर त्यांनी एका मेलेल्या बैलाचं हृदय आणि डोळे हे अवयव घरात आणून कापले आणि त्याचं डिसेक्शन केलं असं त्यांनी एका आठवणीत सांगितलं आहे. तर हे फार विलक्षण आहे. याचं कारण टिळक नावाच्या एका माणसाने पुण्यात त्या काळी घरात मेलेल्या बैलाचे अवयव आणून त्याचं डिसेक्शन करणं हे पराकोटीची अचंबित करणारी गोष्ट आहे. ल.रा. पांगारकर हे त्यांचे शिष्य एक प्रकारे पण नंतर त्यांचे सहकारी झाले. ते एकदा त्यांच्याकडे गेले तर ते गणितं सोडवत होते. त्यांना गणिताची खूप आवड होती मुळातच, म्हणूनच ते गणिताचे प्राध्यापक होईन असं म्हणायचे. तर पांगारकर कीर्तनकार, त्यांना संत पंत तंत कवी अशा सगळ्या काव्याची आवड. ते पटकन म्हणाले, हो काय हे वृक्ष गणितात तुम्ही रमलाय, काव्याचा आनंद घ्या. तर टिळक त्यांना असं म्हणाले की तुम्हाला कोणी सांगितलं की गणितात काव्य नसतं. म्हणजे काव्यामध्ये जसं एका ओळीतून दुसरी ओळ काव्यामध्ये उलगडत जाते तसं गणित सूत्र पद्धतीने सोडवली तर तुमच्या लक्षात येईल की एका पायरीतून दुसरी पायरी कशी येते आणि त्याच्यामध्ये सुद्धा काव्य आहे. तुम्हाला गणितातला आनंद घेता येत नाही तर नका घेऊ, पण गणितात काव्य नाही असं समजू नका. काव्यात गणित आहे आणि गणितात काव्य आहे. प्रोफेसर चंद्रात्रेय नावाचे एक फार मोठे गणिती होते. नंतरच्या काळामध्ये ते इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य होते. ते त्यांच्याकडे एकदा गेले लोकमान्यांकडे, तेव्हा ते इंटिग्रल कॅल्क्युलसचा एक वेगळ्या पद्धतीने काही प्रमेय सोडवत होते आणि अचानक चंद्रात्रेय तिथे आले. तर ते म्हणाले, बघा हो हे मी कॅल्क्युलसचे एक गणित जरा वेगळ्या प्रकारे सोडवायचा प्रयत्न करतोय. चंद्रात्रेय असं नोंदवतात की त्यांनी ज्या पद्धतीने ते कॅल्क्युलसचं सूत्र प्रमेय सोडवायचा प्रयत्न केला ती पद्धत भारतात नुकत्याच आलेल्या म्हणजे युरोपमध्ये प्रकाशित झालेल्या एका गणिताच्या पुस्तकात होती आणि भारतात ते पुस्तक अजून आलेलं पण नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे ते पुस्तक असण्याची किंवा ते पुस्तक बघून त्यांनी ती पद्धती अवलंबल्याची मला शक्यता वाटत नव्हती. तरी पण खातर करण्यासाठी मी त्यांना विचारलं की हे अमुक अमुक पुस्तक फार मार्मिक आहेत. ते म्हणले, छे हो, आम्हा राजकारणी मंडळींना कुठलं आलं एवढं भाग्य की एखादं पुस्तक प्रकाशित झाल्यावर लगेच आमच्या हातात येईल आणि आम्हाला फुरसत मिळेल. आता इथे टिळक आपल्या भाग्याचा उल्लेख करतात. हे मला निदर्शनाला आणून द्यायचं आहे तुमच्या की एखादं पुस्तक आम्हाला पटकन मिळत नाही आणि ते वाचायला फुरसतही मिळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. कायद्याचं त्यांना विलक्षण आकर्षण होतं. गोविंद तळवलकरांनी अतिशय मार्मिक वर्णन याचं केलं आहे. ते म्हणतात, लोकमान्यांना कायद्याचं बुद्धिगम्य आकर्षण होतं आणि हिंदू लॉ यामध्ये ते पारंगत होते. त्यांना हिंदू लॉवर एक पुस्तक लिहायचं मनात होतं. त्याची टिप्पणीही त्यांनी केली होती. कारण त्या काळामध्ये मेन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्याचंच हिंदू लॉ हे पुस्तक सगळे वकिलीचे विद्यार्थी चाळत असत किंवा अभ्यास करण्यासाठी वापरत असत. तर टिळकांची अशी इच्छा होती की हिंदू लॉवर आपण एक पुस्तक लिहावं. ते हिंदू लॉचं इतकं मार्मिक विवरण करायचे आणि ते फोड करून इतक्या बारीक पद्धतीने तो हिंदू लॉ शिकवायचे की त्यांचा जो लॉ क्लास होता ज्याच्यामध्ये ते कायद्याचे वर्ग घ्यायचे कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामध्ये एक दिवशी हिंदू लॉ ते कसा शिकवतात हे ऐकण्यासाठी न्यायमूर्ती रानडे येऊन बसले होते, अशी एक कथा आहे. यंत्रशास्त्राची पण टिळकांना आवड होती. म्हणजे ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये जेव्हा शिक्षक होते, मॅट्रिकला त्यांनी यंत्रशास्त्राविषयी घेतलाच होता, मेकॅनिक्स ज्याला आपण आज म्हणू शकतो.
तर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं असा एक संकल्प होता की प्रत्येक शिक्षकाने एक स्वतः एक पाठ्यपुस्तक निर्माण केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी. तर लोकमान्यांनी यंत्रशास्त्रावर एक पुस्तक लिहिलं होतं विद्यार्थ्यांसाठी आणि ते प्रकाशितही केलं होतं. पुढे केसरीचं मशीन जेव्हा जेव्हा बंद पडे छपाईचं, तेव्हा लोकमान्य ते स्वतः दुरुस्त करीत अशा अनेक आठवणी त्यांच्या कामगारांनी आणि सहकाऱ्यांनी लिहिलेल्या आहेत. शिवाय केसरीचं नवीन मशीन जेव्हा आलं त्यांच्याकडे, इंग्लंडहून त्याने आणलं, तेव्हा ते जोडण्याच्या कामातही ते स्वतः पुढे होते आणि त्या छपाईच्या तंत्राचे अगदी बारीक सारीक बारकावे त्यांनी त्या कंपनीच्या माणसांकडनं समजून घेतले होते. 1893 साली त्यांनी ओरायन ग्रंथाची निर्मिती केली. वेद हे पाश्चात्य विचारवंतांची अशी मांडणी असे की वेद हे 2-1 हजार वर्षापूर्वी लिहिले गेले, पण हे त्यांनी भाषाशास्त्राच्या अंगाने पाश्चात्य विचारवंतांनी मांडलं होतं. टिळकांना हे मत त्यांचं खोडून काढायचं होतं आणि आणि ते खरंच आहे की वेद हे 4,500-5,000 हजार वर्षापूर्वीचे आहेत असं टिळकांनी मांडलं या ओरायन ग्रंथामध्ये. त्यासाठी त्यांनी ज्योतिष आणि खगोलशास्त्राचा आधार घेतला आणि साधारण 4,500 वर्षापूर्वी हे वेदांचं निर्मिती झाली आहे हे त्या ग्रंथातून सिद्ध केलं. हे 250 पानाचं ओरायन पुस्तक आहे. टिळकांचे चरित्रकार नर फाटक असं म्हणतात की 250 पानं लिहिण्यासाठी त्यांनी जे संदर्भ ग्रंथ लिहिलेत की हे मी वाचलं, त्या पृष्ठांची संख्या 25,000 होते. म्हणजे 250 पानं लिहिण्यासाठी त्यांनी 25,000 पानं अभ्यासली असं नर फाटक यांनी नोंदवलं आहे. हा जो ओरायन ग्रंथ आहे याचा सारांश रूपाने एक निबंध इंटरनॅशनल ओरिएंटल काँग्रेसमध्ये 1893 साली वाचला गेला. ही इंटरनॅशनल ओरिएंटल काँग्रेस लंडनमध्ये होईल. त्याचीच तेव्हाच्या पाश्चात्य अभ्यासकांमध्ये खूप वाखाणणी झाली आणि लोकमान्य टिळक हे केवळ राजकीय पुढारी नसून एक व्यासंगी विद्वान आहेत याची खात्री मॅक्स मुल्लर सारख्या अनेक पाश्चात्य विचारवंतांना तेव्हा पटली. त्यांच्या ओरायनला तेव्हा अनेकांनी दादही दिली. अमेरिकेतल्याही एका मासिकामध्ये या ओरायन संबंधी परीक्षण लिहून आलं होतं. त्याचा फायदा पुढे त्यांना असा झाला की राजद्रोहाच्या पहिल्या खटल्यामध्ये 1897 साली त्यांना 1898 साली जी 1.5 वर्षाची शिक्षा झाली तेव्हा ती शिक्षा सश्रम कारावासाची होती. परंतु मॅक्स मुल्लर साहेबांसारख्या लोकांनी एक निवेदन तयार केलं आणि इंग्रज सरकारवर दबाव आणला की हा एक व्यासंगी आणि विद्वान गृहस्थ आहे, तेव्हा त्याला पुस्तकं वाचण्याची मिळण्याची सोय तुरुंगात सवलत असावी आणि त्याला सश्रम कारावास त्याला देऊ नये आणि साध्या कारावासामध्ये ती सुटका परिवर्तित करावी. या सगळ्या प्रयत्नातून त्यांना पुस्तकं तिथे मिळायला लागली आणि त्यांची शिक्षाही 6 महिने कमी झाली. त्याच वेळेला मॅक्स मुल्लरने इंग्रजीमध्ये ऋग्वेदाची एक प्रत तयार केली होती. तो मॅक्स मुल्लरने ती ऋग्वेदाची एक प्रत तुरुंगात टिळकांना वाचायला पाठवली. आता लोकमान्य इथे असं म्हणतात की मॅक्स मुल्लर साहेबांनी जो ऋग्वेद मला तुरुंगात वाचायला दिला त्यामुळे तुरुंगातले दिवस फार आनंदात गेले. त्यांच्या सहकारी तेव्हा असं म्हणाले, अहो तुरुंगात कसा आला आनंद? तर ते म्हणले, तुरुंगात जाऊन बघा तिथे कसा एकांत मिळत होते, तुम्हाला ते नाही कळणार. म्हणजे इथे परत ते आनंद व्यक्त करतात. आता त्यांना काय आहे की सूर्योदयात प्राग बहुनी अहानी आसन नावाच्या एका रुचीचा अर्थ जो मॅक्स मुल्लरने लावला आहे त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ लोकमान्याने एके रात्री सुचला की जिथे ज्या प्रदेशामध्ये रात्र व दिवस खूप मोठे आहेत अशा प्रदेशाचं वर्णन त्याच्यामध्ये होतं. त्याच्यावरून लोकमान्यांना एक धागा संशोधनासाठी मिळाला की याचा अर्थ वेदांची निर्मिती किंवा आर्य हे उत्तर ध्रुवाजवळ कुठेतरी राहिला असणार आणि म्हणून त्या ती त्यांना तुरुंगात स्फुरली. आणि मग ते असं म्हणतात की ज्या रात्री त्या रुचीचा वेगळा अर्थ मला गवसला ती रात्र फार आनंदात गेली. आता पहा की आपल्या भावना सहसा ते व्यक्त करीत नसत, पण जिथे जिथे त्यांनी आनंद व्यक्त केला त्या सगळ्या व्यासंगाच्या आणि ज्ञानी माणसाच्या आनंदाचे अनुभव ते आहेत. पुढे जाऊन मग त्या राजकीय धकाधकीमध्ये 1903 साली आर्टिक होमिन वेदाचे पुस्तक इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलं. ईश्वरकृष्णाच्या सांख्यकारिका काही प्रसिद्ध आहेत. त्या सांख्यकारिकेमधली एक कारिका म्हणजे आपण श्लोक असं समजू, मला तपशिलात त्याचा मी अभ्यास केलेला नाही, तर ती एक कारिका मिसिंग होती. मग ती एक कारिका लुप्त झाली होती आणि त्या कारिकेवर गौड पादाचार्यांचं एक भाष्य होतं. त्या भाष्यावरनं असं लक्षात येत होतं की ही कारिका ही 2 श्लोकावर लिहिलेली आहे, परंतु तो एक श्लोक मिसिंग आहे. तर लोकमान्यांनी तो संस्कृत श्लोक
स्वतः तयार केला आणि ती लुप्त कारिका त्यांना सापडली. ते असं म्हणतात की लुप्त कारिकेचा शोध, सांख्यकारिकेमधल्या एका लुप्त श्लोकाचा शोध ज्या दिवशी मला लागला त्या रात्री आनंदामुळे मला झोप लागली नाही. आनंदामुळे मला झोप लागली नाही. मी परत या मुद्द्याकडे येतो की त्यांच्या झोपेचं एक अतिशय गमतीदार उदाहरण तुम्हाला आता देतो. राजद्रोहाच्या पहिल्या खटल्यामध्ये त्यांना दाजी आबाजी खरे यांच्या गिरगावच्या निवासस्थानी पकडण्यात आलं आणि रात्री 9:30-10ला पकडून त्यांनी पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांना वरच्या मजल्यावर नेऊन ठेवलं इंग्रजांनी. तेव्हा अर्थातच जामिनासाठी सुटकेचा प्रयत्न करायचं ठरलं आणि त्यांचे सहकारी दाजी आबाजी खरे हे त्याच रात्रीच्या वेळेला मॅजिस्ट्रेटच्या घरी गेले आणि त्यांनी जामिनाचा अर्ज केला. जामिनाचा अर्ज फेटाळला गेला आणि लोकमान्यांना ही बातमी देण्यात दाजी आबाजी खऱ्यांची आणि त्यांच्या टिळकांच्या सगळ्याच मित्रांची मोठी पंचायत झाली. कारण आता हे मोठं संकट आलं की त्यांना पकडलं आहे आणि आता राजद्रोहाचा खटला उभा राहणार, काय त्यातनं होईल. मोठं संकटामुळे सगळ्यांच्या काळजाचं पाणी झालं होतं. दाजीसाहेब खरे जामीन फेटाळला हे सांगण्यासाठी कमिशनर ऑफिसमध्ये गेले, ज्या वरच्या खोलीत टिळकांना ठेवलं तिथे त्यांना जाऊन त्यांना ते सांगायचं होतं. दाजीसाहेब खरे असं म्हणतात की मी जेव्हा तिथे पोचलो तेव्हा टिळक झोपले होते. नुसते झोपले नव्हते, ते घोरत होते. ते म्हणले मी 2 हाका मारून त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की जामीन फेटाळला गेला. काही लोक असं म्हणतात की तेव्हा टिळक उद्गारले की मला सकाळी उठलं सांगितलं तरी चाललं असतं. मला असं म्हणायचं आहे की एक आनंदाने ते बेहोश होऊन एका विशिष्ट श्लोकाचा अर्थ लागला किंवा एक श्लोक सापडला म्हणून त्यांना रात्रभर झोप लागत नाही आणि त्याच वेळेला आपल्यावर येणाऱ्या संकटाची जरासुद्धा तमा न बाळगता ते शांतपणे झोपू शकतात. याचा अर्थ त्यांच्या या छोट्या छोट्या भावनांच्या आविष्कारातनं असं लक्षात येतं की त्यांचा मूळचा पिंड हा ज्ञानी आणि व्यासंगी माणसाचा होता. मंडाले जेलमध्ये ते होते तेव्हा तिथे ते जर्मन आणि फ्रेंच भाषा त्यांनी शिकून घेतली. जर्मन आणि फ्रेंच भाषा मुळातून शिकण्याची पुस्तकं त्यांनी तिकडे मागवून घेतली आणि वेबर नावाचा एक तत्त्वज्ञ होता, त्याचं नक्षत्राज नावाचं पुस्तक त्यांना मुळातून जर्मन भाषेतून वाचायचं होतं. त्यामुळे जर्मन भाषा शिकल्यानंतर त्यांनी तो एक प्रयत्न केला आणि एका पत्रामध्ये ते आपल्या सहकार्यानं असं लिहितात, मंडालीहून पाठवलेल्या, की आज वेबरचा ग्रंथ तासाला 4 पाने या गतीने 25 पाने वाचला जर्मन भाषेतला. तासाला 4 पाने या गतीने 25 पाने त्यांनी जर्मन भाषेत वाचली आणि त्याचा एवढा आनंद झाला म्हणून सांगू की माझ्या तुरुंगवासातला काही काळ तरी सत्कारणी लागला असं मला वाटतं. लोकमान्य मंडालीतून जेव्हा काही पुस्तकं मागवत त्यांचा जो लेखनिक आहे त्याने असं लिहिलं आहे की ते जेव्हा मंडालीला त्यांना शिक्षा झाली ते मंडालीला गेले तेव्हा त्यांच्या संग्रहात 10,000 पुस्तकं होती आणि ती पुस्तकं कुठल्या कपाटात कुठे आहेत काय याचा सगळा तपशील त्यांच्या मेंदूमध्ये नोंदवलेला होता. ते जेव्हा पुस्तकं मागवत तेव्हा ते पुस्तक कुठे आहे, कुठल्या कपाटात आहे, ते कुठल्या बांधणीचं आहे, ते कुठल्या कापडात कसं बांधून ठेवलं आहे असा सगळा तपशील देत आणि ते पुस्तक ते तिकडनं मागवत. त्यांनी तिकडे मंडालीला असताना जवळजवळ 350-400 पुस्तकं मागवली आणि तो संग्रह त्यांचा तिकडे वाढत गेला मंडालीला, अशी नोंद आहे. पुस्तकांच्या त्यांच्या या प्रेमाबद्दल नची केळकरांनी अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे. नची केळकर असं म्हणतात की लोकमान्य एक वेळ नेसते धोतर देतील दुसऱ्याला पण पुस्तक देणार नाहीत. लोकमान्यांनी मंडालीमध्ये गीता रहस्य लिहिलं, त्याच्यानंतर त्यांना ओरायनच्या पुस्तकाची काही सुधारित आवृत्ती काढायची होती, ज्याचं नाव त्यांनी, याच पुस्तकाचं नाव मग त्यांनी वेदिक क्रोनॉलॉजी असं जाहीर केलं आणि त्याची 2 प्रकरणं त्यांनी मंडालीमध्येच लिहिली, पण ते पुस्तक पुढे काही प्रसिद्ध होऊ शकले नाही. पण हे जी 2 प्रकरणं त्यांनी लिहिली वेदिक क्रोनॉलॉजीची, त्याच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी त्यांनी त्यांच्या संकल्पित पुस्तकांची यादी दिली आहे आणि ती जवळजवळ 10 पुस्तकं आहेत. हिंदू धर्माचा इतिहास त्यांना लिहायचा होता, रामायण महाभारत पूर्व भारत काय होता ते त्यांना लिहायचं होतं. त्यांच्या संकल्पित पुस्तकामध्ये शिवचरित्र होतं, कॅल्क्युलसवर एक पुस्तक त्यांना लिहायचं होतं, प्रांतिक राज्यकारभार कसा असावा, अशी जवळजवळ 10 संकल्पित पुस्तकांची यादी बघितली तरी आपली छाती दडपून जाईल. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मनात ही पुस्तकं कधीतरी लिहायची आहेत. पण अर्थात त्यांनी जो मार्ग स्वीकारला राजकारणाचा त्याच्यामध्ये ही फुरसत मिळण्याची काही शक्यता नव्हती. तरी एक प्रसंग असा घडला, 1916 साली त्यांच्या 60व्या वाढदिवसाला
इंग्रज सरकारने त्यांना परत एकदा राज्यद्रोहाची नोटीस बजावली आणि गायकवाड वाड्यामध्ये त्यांच्या षष्ठाब्दी पूर्तीचा समारंभ चालू असतानाच तिथे ती नोटीस घेऊन ते अधिकारी आले. एक ह्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की लोकमान्यांना जेवढं इंग्रज सरकारने छळलं आहे तेवढं कोणाला छळलं आहे नाही शंका आहे, इतका त्यांनी त्रास दिला. म्हणजे ते त्याची तुलनाच होऊ शकत नाही. टिळकांचा जो मानसिक छळ विशेषतः इंग्रजांनी केला त्याची, तर या 60व्या वाढदिवसाच्या दिवशीच ही भेट त्यांना दिली इंग्रजांनी. आणि तेव्हा जवळ उभ्या असलेल्या स्नेहाना लोकमान्य पटकन म्हणाले, चला आता उरलेली संकल्पित पुस्तकं मी तुरुंगात लिहून काढेन. अर्थात आपल्या सगळ्यांच्या यांनी तो राजद्रोहाचा तिसरा खटला काही उभा राहिला नाही. बॅरिस्टर जिनांनी त्या खटल्याचं कामकाज पाहिलं आणि तो खटला उभा राहण्यापूर्वीच तो सरकारला मागे घ्यावा लागला न्यायालयामध्ये. त्यामुळे या खटल्याची फार चर्चा होत नाही. त्याच्यानंतरच्या काळात ते चिरोल खटल्यासाठी लंडनला गेले आणि लंडनला त्यांनी चिरोल खटल्याव्यतिरिक्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी तिथल्या लोकांच्या भेटीगाठी घेणं, लेबर पार्टीच्या पुढाऱ्यांना भेटणं, लेबर पार्टीसाठी 2000 पाऊंडाची त्यांना मदत करणं आणि एकंदर भारतामध्ये कुठली राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे याचं यथार्थ चित्रण ब्रिटिशांकडे त्यांच्या देशामध्ये होईल अशी धडपड त्यांनी केली. शिवाय खटल्याचं कामकाज पण होतं. दिवसभर ते खूप वेगळं असायचे. पण नंतर मात्र त्यांना जरा फुरसत मिळाली की ते खाल्डियन संस्कृतीचा त्यांना अभ्यास करायचा होता. इष्टिका लेख नावाचं एक काही होते ते लायब्ररीमध्ये एका, ते त्यांना बघायचे होते. तर त्याच्यासाठी तिथले एक अभ्यासक होते भारतीय विद्यांचे, डॉक्टर थॉमस म्हणून. त्यांच्या ते वारंवार भेटी घेत आणि त्यांच्याशी चर्चा करत. तर दादासाहेब खापर्डे यांनी असं लिहिलं आहे की लोकमान्यांनी मी एकदा विचारलं की सगळा दिवसभराचा राजकीय त्यांचे कार्यक्रम झाला, व्याख्यानं येते, मग ते एका लायब्ररीमध्ये आम्ही गेलो. मग तिथे ते बसले काही अभ्यास करत. तर परत येताना दादांना मी विचारलं, म्हणजे लोकमान्यांना, खापर्ड्यांनी, की अहो राजकीय कार्याचा तुम्ही दिवसभर धकाधकी एवढी करता तर तुम्हाला क्षीण येत नाही का हो या कामाचा? तर लोकमान्य असं म्हणाले की अहो त्या कामाचा क्षीण येतो म्हणून ते हे करतोय, यातनं मला आनंद मिळतो. परत एकदा मी त्यांची भावना, एरवी ते कधी बोलत नसत, पण दरवेळेला त्यांच्या आनंदाच्या सगळ्याच्या त्यांना आनंद झाल्याची जी उदाहरणं आहेत ती सगळी त्यांच्या व्यासंगाशी आणि संशोधनाशी संबंधित आहेत आणि ग्रंथप्रेमाशी संबंधित आहेत. बरं, दुसरं एक आश्चर्य वाटतं की ज्याच्यासाठी आपण त्यांना ओळखतो पूर्णपणे, की त्यांनी एक मोठं राजकीय कार्य उभं केलं, त्यासाठी खूप लेखन केलं. केसरीचा खप तेव्हा केसरी आठवड्याने एकदा निघायचा. केसरीचा खप होता 15,000च्या आसपास. पण त्या केसरीतल्या त्यांच्या लिखाणाचे पडसाद सगळ्या देशामध्ये उमटत. त्यांच्या त्या लिखाणाने बराचद्याच्या ब्रिटिश सत्तेला आदरे बसले. त्यामुळे या प्रकारचं बौद्धिक कामगिरी पण त्यांनी केली आणि एक मोठं जन आंदोलन त्यांनी उभारलं आणि 30 वर्षाचा जो त्यांचा दीर्घोद्योग आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्या कामामध्ये समाधान लाभल्याचं, आनंद झाल्याचं किंवा हर्ष झाल्याचं त्यांच्या तोंडून कधी आलेलं दिसत नाही. म्हणजे ज्याच्यासाठी आपण त्यांना ओळखतो त्याच्यात आनंद झाला असं ते म्हणाले नाही आहेत, पण त्यांच्या व्यासंगामध्ये त्यांना आनंद झाल्याची आणि ते त्यांनी अगदी स्पष्टपणे अनेक वेळेला व्यक्त केल्याची खूप उदाहरणं आपल्याला दिसतात. मला मांडण्याचा मुद्दा हा आहे की आजच्या भाषणाचा विषय असा ठेवला आहे की ज्ञानयोगी की कर्मयोगी. तर टिळक ज्ञानयोगी होते का कर्मयोगी होते हा आपल्यासाठी प्रश्नच नाही आहे. ते दोन्ही होते. कारण त्यांनी प्रचंड विद्वत्तापूर्ण असे ग्रंथही लिहिले, केसरीमधून खूप लिखाण केलं, विचार दिला लोकांना नवीन आणि एक मोठं राजकीय कार्य उभारलं. त्यामुळे ते ज्ञानयोगी होते आणि कर्मयोगी पण होते. पण त्याच्यापुढे जे प्रश्नचिन्ह आहे ते मला असं तुम्हाला सांगायचं आहे की आपण ज्ञानमार्गी व्हावं का कर्मयोगी व्हावं हा त्यांना पडलेला प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं काहूर त्यांच्या मनात आयुष्यभर सतत कुठे ना कुठे ते वाद त्यांच्या मनामध्ये होत होता. आणि त्यांची ज्ञानाची आसक्ती आपल्याला आश्चर्य वाटेल एवढी विलक्षण होती. गीता रहस्यामध्ये त्यांच्या या सगळ्या कर्मयोगाचं प्रतिबिंबच उमटलं आहे. पण गीता रहस्याच्या प्रस्तावनेमध्ये लोकमान्यांनी अतिशय भावपूर्ण उद्गार काढलेत. ते असं म्हणतात की 1872 साली
माझे वडील गंगाधर पंत त्यांच्या शेवटच्या दुखण्यात जेव्हा आजारी होते, अंथरुणावर खेळले होते, तेव्हा त्यांनी लोकमान्यांना गीतेवरची टीका, प्राकृतमधली टीका वाचून दाखवायला सांगितली. तेव्हापासनं ते म्हणले गीतेचं मला गोडी लागली आणि तेव्हापासून मी गीतेचा अभ्यास करतोय. म्हणजे ते जवळजवळ 40 वर्ष गीतेचा अभ्यास सतत करत होते. गीता रहस्य मंडालेमध्ये जरी त्यांनी लिहिलं तरी त्यांची जी मूळ कल्पना त्या गीता रहस्याची होती, कर्मयोग, आणि गीता रहस्य हा एक प्रकारे नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे असं ते मानत, आणि तसं त्यांनी म्हटलं पण, ते उपशीर्षक पण आहे गीता रहस्याचं. तर त्यांनी त्याच्यावर मध्ये मध्ये लेखन आणि व्याख्यानं दिली होती. ते असं आत्मविश्वासाने म्हणायचे की या शतकाला भूषण ठरेल असा एक ग्रंथ मी लिहिणार आहे. आणि जवळजवळ सगळ्या त्यांच्या चरित्रकारांनी मान्य केलं आहे की गीता रहस्य लिहून त्यांनी त्यांचे ते उद्गार सार्थ ठरवले. त्या गीता रहस्याच्या प्रस्तावनेमध्ये आता आपण सगळे खूप पुस्तकं वाचणारे आहोत, पुस्तकं वाचतो. साधारणपणे कुठलाही लेखक प्रस्तावनेमध्ये असं म्हणतो की बरेच दिवस हे पुस्तक प्रकाशित व्हावं आणि त्याची मी वाट बघत होतो, मला खूप आज हे वाचकांच्या हाती पुस्तक देताना आनंद होत आहे. ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया एखाद्या लेखकाची आहे. पण लोकमान्य गीता रहस्याच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की 40 वर्ष ज्या विषयाच्या चिंतनाने, नितसान्निध्याने, 40 वर्ष ज्या विषयाच्या चिंतनाने आणि नितसान्निध्याने मनाला अपार आनंद झाला, तो विषय लिहून हातावेळा करताना मला वाईट वाटत आहे. लोकमान्यांनी मला वाईट वाटत आहे असं कुठे सापडत नाही फार, पण हे उद्गार त्यांचे इतके विलक्षण आहेत की क्षणभर त्यांना असं वाटलं की हा विषय आता आपल्या चिंतनातून, मननातून, अभ्यासातून, हातातून निसटून जातो की काय, अशी हुरहुर त्यांना लागली असं त्या वाक्यावरून मला कळतं. त्यामुळे मला परत हे सांगायचं आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञान की कर्म हा झगडा सतत त्यांच्या मनामध्ये चालू होता. त्यांनी जे वाद खेळले किंवा ज्या वादामध्ये ते हिरिरीने उतरले ते सगळे वाद सार्वजनिक होते. म्हणजे आधी राजकीय की आधी सामाजिक, जहाल किंवा वाळ, सनदशीर की कायदेशीर, आणि त्याच्यावर त्यांनी खूप घणाघाती पद्धतीने आपली बाजू मांडली. पण हा जो वाद आहे, हे जे समरप्रसंग आहे, हा त्यांच्या मनामध्ये चालू होता आणि त्याचा पत्ता वरवर राजकीय टिळकांचं चरित्र वाचून आपल्याला लागत नाही. आता प्रश्न असा आहे की त्यांचा मूळचा पिंड एवढा ज्ञानी आणि व्यासंगी, आणि त्यांना सतत जर असं वाटत असेल की स्वातंत्र्य मिळाल्यावर मी गणिताचा प्राध्यापक होईल, स्वराज्यात जन्म झालो असतो मी गणिताचा प्राध्यापक झालो असतो, मला संशोधन करायचं आहे, अज्ञातामध्ये जाऊन काही व्यासंग करायचं आहे, तर मग मनाच्या कुठल्या एका अवस्थेमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला की आपण कार्यप्रवण व्हावं आणि हा व्यासंग क्षणभर बाजूला ठेवावा. आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना कोणाची मदत झाली हे आपल्याला बघायला पाहिजे. मला असं वाटतं की हा निर्णय घेताना सुद्धा त्यांना गीतेनेच मार्ग दाखवला. ते असं म्हणतात की 40 वर्ष मी गीतेचा अभ्यास करत होतो. दादासाहेब खापर्डे त्यांचे सहकारी होते. त्यांनी या बाबतीत एक निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे की लोकमान्य भांबावण्याचा प्रसंग आला की तत्काळ त्यांना कोणत्या तरी गीता वचनाची आठवण होईल. भांबावण्याचा प्रसंग आला की कोणत्या तरी गीता वचनाची त्यांना आठवण होईल आणि त्या वचनाच्या अर्थाला ते आपले मन असे करकचून आवळून बांधीत की ते आज भांबावून जाण्याची शक्यताच नसेल. म्हणजे दरवेळेला कठीण प्रसंगात त्यांना गीता आठवत असेल. मला असं वाटतं या वादामध्ये जेव्हा त्यांनी स्वतःच्या मनाची निश्चय केला की आपण, त्यांना जो प्रश्न होता की ज्ञानाच्या आत्मनिष्ठ मार्गाने आपण प्रवास करावा का समाजनिष्ठ मार्गाने आपण राष्ट्रकार्य उभं राहावं, तेव्हा त्यांना गीतेने मदत केली, गीतेने मार्ग दाखवला. गीतेमध्ये कल्याणाचा विचार सांगितला आहे. लोकमान्यांनी बहुधा तरुण वयातच असं ठरवलं की मी एकट्याने या व्यासंगामध्ये, अभ्यासामध्ये रमून जाणं, त्याचा आनंद घेणं, आणि त्याचा त्यांना खूप आनंद होता हे मी अनेक उदाहरणांतून आता सांगितलं आणि आपल्याला आता कळलं आहे. बरं, त्यांना आत्मविश्वास होता की या ज्ञानाच्या क्षेत्रातही मी अत्युच्च कामगिरी करू शकेन. पण हे सगळं मी करणं हा कदाचित व्यक्तिगत मोक्ष होईल, ह्याच्यातून मला आनंद मिळेल, पण तोही त्यांनी स्वार्थ मानला. ह्याचं कारण आपला समाज पारतंत्र्यामध्ये, गुलामीमध्ये, अज्ञानामध्ये कितपत पडलेला असताना
आपण एकटं असं समाधी लावून कुठेतरी काही आनंदात राहायचं हे त्यांना योग्य वाटलं नाही. आणि त्यांनी जो गीतेत कल्याणाचा विचार सांगितला आहे की आपल्या आसपासच्या समाजाचं जीवनाची एक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एक डिग्निटी असा शब्द इंग्रजीमध्ये आहे, तो आपल्या सभोवतालच्या जगण्याला आलं पाहिजे. म्हणून त्यांनी एका क्षणी हा निर्णय घेतला की आपण हे ज्ञानमार्गी न होता कर्मयोगी व्हावं. आणि हा त्यांचा खूप मोठा त्याग आहे. पण या त्यागाची फारशी चर्चा कधी होत नाही. आणि हे इतकं विलक्षण आहे की एखाद्या शास्त्रीय गायकाला जर सांगितलं की उद्यापासनं तुझं हे गाणं आणि संगीत बंद कर आणि या आदिवासी लोकांना गणित शिकव, तर त्या कलाकाराच्या जीवाची जशी घालमेल होईल तशी घालमेल यांची आयुष्यभर बहुधा होत असावी. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना निवांतपणा मिळेल, एकांत मिळेल, तेव्हा तेव्हा ते जसा वाळवंटामधला वाटसरू मृगजळाकडे धावतो तसं ते ग्रंथ वाचनाकडे, व्यासंगाकडे, अभ्यासाकडे, आपल्या आवडीच्या विषयाकडे वळत असत. आता या त्यागाच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. पण एक त्यांच्या या त्यागाचं वर्णन त्यांच्या शत्रूलाही या त्यांच्या गुणाची नोंद घ्यावी लागली. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. मँचेस्टर गार्डियन नावाचं जे वर्तमानपत्र होतं लंडनमध्ये, त्या मँचेस्टर गार्डियनमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर टिळकांचं वर्णन आलं आहे. आता मँचेस्टर गार्डियन हा इंग्लंडमधला वर्तमानपत्र असल्यामुळे त्यांच्या राजकीय कार्याची दखल मँचेस्टर गार्डियन घेईल किंवा त्याच्याबद्दल 4 कौतुकाचे शब्द ते उच्चारेल अशी अपेक्षाच नाही. परंतु तरी गार्डियन असं म्हणतो, टिळक जन्माने मराठा, पेशाने वकील आणि उपजत कलाने संशोधक होते. जन्माने मराठा, पेशाने वकील आणि उपजत कलाने संशोधक होते. मला आणखी असं लक्षात आलं हे बोलता बोलता जाता की अशी जी व्यासंगी संशोधनामध्ये रमणारी आणि गहन विषयामध्ये आपली प्रज्ञा खर्च करणारी माणसं असतात ती बहुधा एकांतप्रिय असतात. कारण हे एकांताशिवाय हे शक्यच होत नाही अशा प्रकारचा व्यासंग किंवा अभ्यास. पण याही बाबतीत लोकमान्यांनी जो निश्चय केला तोही त्यांचा त्याग म्हटला पाहिजे अशासाठी की त्यांनी जो मार्ग निवडला राजकीय चळवळ उभारण्याचा तो इतका धकाधकीचा होता. आणि त्याच्या भोवती सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या भोवती एवढी माणसांची गर्दी होती की त्यांना हा एकांत कधीही मिळू शकला नाही. जेव्हा मिळाला तेव्हा तो तुरुंगात मिळाला. काही वेळा असं वाटतं की तुरुंगामधल्या तुरुंगामधला जो खडतर जे जीवन आहे, सुखसोयींचा जो अभाव आहे, तो सोडला तर टिळकांना तुरुंगवास आवडत असणार. म्हणजे तो त्यातला जो खडतर भाग आहे की अन्नाची, जेवण खाण्याची नीट व्यवस्था नसणं, मंडालेलं तर हवा खूप उग्र होती, फार वाईट हवामान तिथे होतं. आणि तिथे तग धरून राहणं हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या लढवय्या तरुणाला सुद्धा शक्य झालं नाही असं नेताजींनी मग लिहिलं आहे. कारण नेताजी नंतरच्या काळात जिथे लोकमान्यांना ठेवलं होतं त्याच मंडालेच्या तुरुंगात काही काळ होते. तर ते असं लिहितात नेताजी आपल्या आठवणीमध्ये की एवढा प्रचंड इथे उन्हाळा आणि इथली हवा इतकी रोगट आहे की घरच्या लोकांना पत्र लिहायला सुद्धा आम्हाला इथे सुचत नाही आहे आमच्यासारख्या तरुणांना. तिथे टिळकांसारख्या माणसांनी एवढा उच्च प्रतीचं तत्वज्ञानपर गीतारस्यासारखं लेखन कसं केलं याचं मला आश्चर्य वाटतं. परत ते एकांतवासात होते. पण हा एकांतवासही टिळकांच्या नशिबामध्ये नव्हता जो खरा मायामध्ये त्यांना प्रिय असावा. पण याही बाबतीत त्यांनी त्यांच्या त्यागाचं दर्शन होतं. मला असं वाटतं की लोकमान्यांचं राजकीय चरित्र जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते वाचून त्यांच्या हा जो मी म्हटला तो त्याग आहे त्याच्याकडे आपलं पुरेसं लक्ष जात नाही. आणि ते अवघड पण आहे याचं, कारण त्यांचं व्यक्तिमत्व इतकं गहन आणि बहुआयामी होतं की वरवर चरित्र वाचून त्यांच्या या त्यागाची आपल्याला कल्पना येत नाही. 2 अतिशय वेगळ्या अशा अंतःप्रेरणा त्यांना 2 वेगळ्या दिशेने मध्ये मध्ये खेचत होत्या. आणि त्यातून ते मात्र कायम आपल्या त्यांनी जो एकदा मनाशी निश्चय केला त्या राजकीय कार्यामध्येच त्यांनी स्वतःला गुंतवून ठेवलं.
असं होतं कारण लोकमान्यांचं व्यक्तिमत्व अथांग होतं. ज्या गोष्टीचा थांग लागत नाही अशा गोष्टीला आपण अथांग म्हणतो. महासागर अथांग असतो. मी भाषणाच्या सुरुवातीला असं जे म्हटलं की महात्मा गांधींना पहिल्या भेटीवरच लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये महासागराचं दर्शन झालं, ते या अर्थाने असावं असं मला वाटतं. लोकमान्य जेव्हा मंडालेला होते तेव्हा त्यांनी जी पुस्तकं वेगवेगळी मागवली त्याची यादी बघून आपल्याला अचंबित व्हायला होतंच. पण नंतर त्यांचा तो ग्रंथसंग्रह 350 ते 400 पर्यंत त्याची संख्या गेली. आणि अशी एक आठवण आहे की त्या ग्रंथसंग्रह म्हणजे पुस्तकांबरोबर त्यांना काही व्यक्तिगत वस्तूही पाठवायची मुभा होती. आणि गायकवाड वाड्यामध्ये एक दर 2-3 महिन्यांनी एका लाकडी खोक्यामध्ये त्या सगळ्या वस्तू ठेवल्या जात, त्यांचे काही कपडे आणि असं, आणि पुस्तकं अर्थात दरवेळी त्यांनी मागवलेली. आणि तो लाकडी खोका बंद करण्यासाठी एक विशिष्ट सुतार दरवेळेला तिथे येईल. आता तो सुतार असा कितीचा, त्या काळातला सुतार किती शिकलेला असेल काय, पण त्याची पण एक भावना होती लोकमान्यांसंबंधी आणि ती अगदी मार्मिक शब्दामध्ये व्यक्त करत असे. तो काय करे, तो लाकडी खोका बंद करण्यापूर्वी बापू सुताराचे दंडवत अशी चिठ्ठी लिहून त्या खोक्यामध्ये टाकत असे. लोकमान्यांनी तुरुंगात बसून केलेली ज्ञानसाधना आणि देशासाठी त्यांनी केलेला त्याग पाहिला की मला खात्री आहे आपली भावना याहून वेगळी असणार नाही. त्या महापुरुषाला माझे दंडवत आणि तुम्हालाही. परांजपे सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला लोकमान्यांविषयी जी गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल लोकमान्य सेवा संघातर्फे मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.